नमस्कार. तर कित्येक वेळा असं झालं असणार, तुम्ही एका कार्डिओलॉजिस्टकडे गेले असणार कुठल्या त्रासामुळे, छातीत दुखत होतं किंवा दम लागत होता म्हणून. त्या डॉक्टरने तुम्हाला सजेस्ट केलं असेल की 2D इको करून घ्या. 2D इको म्हणजे काय? 2D इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी, म्हणजे लाईव्ह हृदयाचं जे चालणं आहे, हृदय कसं काम करतो, हृदयाची पंपिंग किती आहे, हृदयाच्या झडपामध्ये काय आजार आहेत का, म्हणजे हृदयाच्या झडपामध्ये लिकेज आहे किंवा नीटपणे बंद होत नाहीये किंवा नीटपणे उघडत नाहीये, हे काही आजार आहेत का, हृदयाचं साईज म्हणजे हृदय मोठं झालेलं आहे का किंवा हृदय पूर्णपणे उघडत नाहीये, हृदयाच्या भोवती पाणी भरलेलं आहे का. हे काही गोष्टी महत्त्वाचे असतात जे बघायचं असतं. ते हृदयाच्या 2D इकोमध्ये कळून जातं आहे. तर हे लाईव्ह व्हिडिओ असतो. तर हृदयाची पूर्ण माहिती त्या क्षणी लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्याला कळून जातं आहे. आणि कुठल्या पेशंटला हृदयाचा अटॅक आलेला आहे का. कधी कधी ECG नॉर्मल असतो, पण पेशंटला त्रास असतो, छातीत दुखत असते, घाम येत असतो. सुरुवातीला ECG नॉर्मल येतं कित्येक वेळा, आणि नंतर आपण जेव्हा स्कॅन म्हणजे 2D इको हे सोनोग्राफी करून बघतो, तर त्यात कळतं की हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे, हृदयाचा एक भाग काम करत नाहीये. मग त्यात कळतं की अरे त्या त्या भागाला रक्तस्राव पोहोचत नाहीये, म्हणजे त्या भागाला हृदयाचा झटका आलेला आहे, आणि ताबडतोब आपण पुढचं ट्रीटमेंट चालू करतो. तर हे महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला 2D इकोमध्ये कळून जाते. आणि कुठल्या पेशंटला 2D इको करायची गरज पडली, मग ते करून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर हे काही गोष्टी करणे तितकेच गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठलं इंजेक्शन नाही, कुठलं रेडिएशन म्हणजे एक्सरेसारखा कुठलं रेडिएशन नाही आहे, आणि फक्त सिम्पल टेस्ट आहे. फक्त सोनोग्राफी असतो, हृदयाची सोनोग्राफी, त्यात कुठलंही रिस्क नाही आहे. फक्त पेशंटला झोपवलं जातो बेडवर, आणि जेल लावून त्या प्रोबनी मशीनच्या सोनोग्राफीच्या मशीनच्या प्रोबनी फक्त चेक केला जातो. हे एवढं बेसिक टेस्ट आहे. तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, ते जाणून घेणे तुम्हाला गरजेचं आहे. आणि त्यामुळे काही त्याबद्दल घाबरणे किंवा हे कुठलं वेगळं टेस्ट आहे का, काही त्रास होऊ शकते का, असं काहीही नाही. धन्यवाद.